विदर्भासह मराठवाड्याला आज पावसाचा येलो अलर्ट। नागपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोबतच इतर रब्बी पिकांचं देखील नुकसान, तर काढणीला आलेल्या फळबागांमधील पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता। बेळगावमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवं। सरकारने पंचनामे करून तातडीनं मदत करण्याची मागणी। अवकाळी पावसाचा नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये देखील जोरदार तडाखा। गहू, कांदा या पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांची तात्काळ पंचनाम्यांची मागणी। सांगलीच्या भिवघाटमध्ये बेदाणा शेड देखील गारपिटीच्या तडाख्यात सापडलाय। पावसानं द्राक्षाच्या सोबतच बेदाणे देखील भिजून आता कुजायला लागले, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे। रब्बी हंगामामधील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाला अवकाळीचा फटका। काढणीला आलेला गहू भुईसपाट झालाय। या भिजलेल्या गव्हाचं करायचं काय, शेतकऱ्यांचा सवाल। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। चिखली शेत शिवारामध्ये असलेल्या आंबा बागेला वादळी वाऱ्याचा तडाखा। बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस। अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यामधील अनेक गावांमधील शेतीचं नुकसान झालं। कांदा आणि गव्हाच्या पिकाला फटका बसला। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। पेरेशपूर, कावठे आणि आष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रामध्ये गहू आणि मक्याचं पीक जमीनदोस्त झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल। सांगली जिल्ह्यामधल्या भिवघाट जवळच्या गावामध्ये 1.5 तास गारपीट झाली। गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका बसलाय। द्राक्षाचे घड फुटून कुजू लागले। काही भागामध्ये द्राक्षांच्या बागा कोलमडल्या। नुकसान भरपाई देण्याची द्राक्ष उत्पादक शेतकरी विठ्ठल कापसे यांची मागणी। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये कलिंगड, गहू, कांदा या पिकांना गारपिटीचा फटका। खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरीमध्ये नुकसानीची पाहणी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून शेतकऱ्यांना किमान 50,000ची तात्काळ मदतीची मागणी करणार, लंकेंचं आश्वासन। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त। युद्धजन्य स्थिती आणि अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका। बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आंबा, गहू, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं। शेतामधल्या भाजीपाल्याला देखील फटका बसलाय। वादळी वाऱ्यानं परभणी जिल्ह्यामधील आंब्याच्या बागा उद्ध्वस्त। पूर्णा तालुक्यामधील धानोरा, काळेपाथरी तालुक्यामधील गुंज आणि इतर ठिकाणी असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। आंब्याच्या झाडांना केवळ काड्या शिल्लक राहिल्या। अकोल्यामधल्या पातूर तालुक्यामधील मळसुरी गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे पपईच्या पिकांना मोठा फटका। कांदा पिकाचं देखील मोठं नुकसान। सोलापूरच्या सांगोल्यामधल्या राजौरीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका। आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। सांगली जिल्ह्यामधल्या भिवघाटामध्ये द्राक्षासह सगळ्या पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे। तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसान झालेल्या शेतीच्या पिकाची पाहणी। सरकारने निकष बदलून द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी होती आहे। बीडच्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी भागामध्ये गारपिटीच्या नंतर गारांचा खच। गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची देखील हजेरी। पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक गावात पावसाचा तडाखा। काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी आणि बाजरीच्या पिकाला फटका। साताऱ्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं। जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा। शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान। पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये हळदीच्या पाकिटांमधून गांजाची विक्री। महानगरपालिकेच्या जलतरण तलावाच्या जवळ सापळा रचून पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे असे या 2 आरोपींकडून 16 किलो गांजा जप्त। कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी थकीत। सिंचन विभागाकडून पाणीपुरवठा खंडित। सिंचन विभागाचे महानगरपालिकेकडे 152 कोटी रुपये थकीत आहेत। सिंचन विभागाकडे महानगरपालिकेचे 10.5 कोटी देय आहे।
लोखंडी विळ्यानं पोटावरती आणि मानेवरती वार करून कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगावच्या निमखेडमधली ही घटना आहे. या हत्येच्या नंतर आरोपी पती नितीन सोनवणे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. शेजारी राहणाऱ्या तरुणाचं कृत्य. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या दौंडच्या पाटासमध्ये एसटी बसला अपघात. अक्कलकोटवरून पुण्याकडे ही बस जात होती. या अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बीडमधल्या परळीमधील विद्यानगर आगीचं प्रकरण. मुलानंच मित्राच्या मदतीनं राहत्या घराला डिझेल टाकून आग लावली. राहुल टाक याच्यासह मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल. घराला आग का लावली याचा तपास सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी थकीत. सिंचन विभागाकडून पाणीपुरवठा खंडित. सिंचन विभागाचं महानगरपालिकेकडे 152 कोटी रुपये थकीत आहेत, तर सिंचन विभागाकडे महानगरपालिकेचे 10.5 कोटी देय. मुंबईतील पाणी टंचाईच्या विरोधात मालाडमध्ये मनसेचं आंदोलन. मालाडमधल्या आप्पापाडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई आहे. आक्रमक मनसेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचं गेट बंद केलं आहे. पुण्याच्या पाषाण भागामध्ये 3 कोटी रुपये खर्च करून L&T कडून बांधून घेतलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. वारंवार केलेल्या तक्रारीच्या नंतर महानगरपालिकेचं दुर्लक्ष. त्यामुळे भीषण पाणी टंचाई. कोल्हापूर जिल्ह्यामधील पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यामधून तब्बल 58 बैलजोड्यांचा सहभाग. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा प्रचंड उत्साह. 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदामध्ये पार करणारी बैलजोडी विजयी. गुणाजी धडाम यांची बैलजोडी ही विजयी ठरली आहे. 16 सेकंद 34 पॉईंटमध्ये ही शर्यत त्यांनी पूर्ण केली आहे. 15 बैलजोडींचा मानधन देऊन गौरव करण्यात आला. पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीमध्ये पडला. नांदेडच्या माहूर तालुक्यामधल्या गोकुळ गोंडे गावातली ही घटना आहे. वनविभागानं पिंजरा विहिरीमध्ये सोडून या बिबट्याला बाहेर काढलंय. अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल. दर्शनासाठी मंदिर 22 तास खुलं राहील. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कुलूमध्ये नैसर्गिक आपत्ती. आखाडा बाजारामध्ये भूस्खलन. धोक्यात असलेली अनेक घरं रिकामी करण्यात आली. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. आरू व्हॅलीमध्ये हिमवृष्टीची नोंद झाली आहे. अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि ही नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करत आहेत. पहलगाममधील आरू खोऱ्यामध्ये हलकी हिमवृष्टी होते आहे. उत्तराखंडमधल्या चामोली जिल्ह्यामध्ये असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरावरती बर्फाची चादर पसरली आहे. मंदिर परिसर आणि आसपासचे पर्वत बर्फाच्या पांढऱ्या चादरीनं झाकले गेलेले आहेत. पर्यटकांची गर्दी होती आहे. आखाती देशामधल्या युद्धामुळे राज्यामध्ये गॅसचा तुटवडा. धुळे जिल्ह्यामधील अनेक गावांनी गॅसचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा हे 3 गावं पुढील 6 महिने LPG सिलेंडर वापरणार नाहीत. गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई लक्षात घेता धुळ्यामधील 3 गावांच्या ग्रामस्थांनी सिलेंडरचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामस्थ स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करणार आहेत. पारंपरिक कोळसा आणि गोवऱ्यांचा वापर होणार आहे. इतरांसाठी गॅस सिलेंडर वापर टाळण्याचा निर्णय हा प्रेरणादायी. उत्तर कोरियामध्ये सैन्याकडून लष्करी सरावाच्या दरम्यान किम जोंग उन हे मुलीसोबत उपस्थित. किम जोंग यांनी मुलीच्या सोबत रणगाड्यामधून प्रवास केलाय. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरू आहेत. इराणनं जेरुसलेमवरती क्लस्टर बॉम्बनं हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये सायरन वाजवण्यात आले. इस्रायली सैन्याचा इराणी लष्करी जहाज आणि कमांड सेंटर्सवरती देखील हल्ला. कॅस्पियन समुद्रामधील इराणी नौदल पायाभूत सुविधांवरती हल्ला करण्यात आल्याची माहिती. अमेरिकेच्या F-35 या लढाऊ विमानावरती इराणचा हल्ला. इराणच्या हल्ल्यानंतर लढाऊ विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. अमेरिकेच्या दाव्याला इराणनं आव्हान दिलंय. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरू आहेत. इराणचा इस्रायलवरती मोठा हल्ला. इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागण्यात आली. हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव हा धोकादायक वळणावर. इस्रायलमध्ये इराणच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या इमारतीमध्ये बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे.
पुढील काही तास नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून 3 लक्ष जाहीर. इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनण्यापासून रोखणं, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं संकट टाळणं आणि इराणच्या जनतेचं स्वातंत्र्यासाठी युद्ध सुरू. नेतन्याहूंची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.